तर चाकणच्या खड्ड्यांना MIDC मधल्या कंपन्या अक्षरशः वैतागल्यात। 20 छोट्या मोठ्या कंपन्या साताऱ्यातल्या खंडाळा MIDC मध्ये जाणार असल्याची सध्या चर्चा आहे। महाराष्ट्राला 1000 कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे। तब्बल 4000 कर्मचारी बेरोजगार होण्याचाही अंदाज आहे। खड्डे, अभूतपूर्व वाहतूक कोंडी आणि अपघात हे चाकणमध्ये नित्याचे झाले। 20 कंपन्यांनी एकत्र येऊन एक संघटना स्थापन केली आहे। संघटनेमार्फत जागा मिळवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत। पुणे नाशिक महामार्गावरील चाकणमध्ये सातत्यानं होणारी अभूतपूर्व वाहतूक कोंडी, पावसाळ्यात पडणारे खड्डे आणि त्यामुळे होणारे अपघात या सगळ्या त्रासाला कंटाळून चाकण MIDCतील 20 लघु उद्योजकांनी आपल्या कंपनीला टाळं लावण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळं एक दोन नव्हे तर तब्बल 4000 कामगारांवरती बेरोजगारीची कुऱ्हाड पडणार आहे। रोजगार तर खरोखरच जाणारच आहे, पण आम्ही आमच्या साहेबांनाही आम्हाला सांगितलं की आम्ही शिफ्ट करणार आहोत। आम्ही रिक्वेस्ट केली सरांना की आपण सरकार दरबारी आपली कैफियत मांडावी व त्यातून मार्ग काढावा। जर हे नोकरी गेली तर काय वेळ येऊ शकते कुटुंबावरती? किती जण कुटुंबात आहेत आणि काय परिस्थिती निर्माण होऊ शकते? कुटुंबात 3 जण आहोत आम्ही। जर कधी जॉब गेला तर नक्कीच उपासमाराची वेळ येईल आणि जे कर्जाचे हप्ते वगैरे जे आहेत ते फेडण्यास नक्कीच अडचण येईल। तर माझ्या घरी माझी मिसेस आहे आणि एक मुलगा एक मुलगी आहे। तर जर आता तर कंपनी वगैरे आमची व्यवस्थित आहे, पण आम्हाला रोड वगैरे मुळे यायला ट्रॅफिक, कचरा, पाण्याची सोय नाही व्यवस्थित, यामुळे तर आम्हाला लई त्रास होतो कंपनीत यायला। कंपनी आम्ही स्थानिक रोजगार निर्मितीचा भाग आहे तो, आणि त्यामध्ये जर कंपनी शिफ्ट होत असेल तर आम्हाला त्याबरोबर शिफ्ट करावं लागेल आणि स्थानिक लोकांना यात खूप त्रास होणार आहे। आम्हाला शिफ्टिंग व्हावं लागणार आहे, जे आम्ही 20 वर्षापासून इथे राहतोय तो आम्हाला प्रॉब्लेम होणार। कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, ABP माझा, चाकण, पुणे। दरम्यान या खड्ड्यांवर शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी काय म्हटलंय बघूया। शाळकरी मुलं आहेत, त्यांना शाळेत जाण्यासाठी सुद्धा अनेकदा वाहनातून उतरून पायी जावं लागतं। ते 2-2, 3-3 तास त्या वाहतुकीत खोळंबतात। यामध्ये पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत की हे खड्डे त्वरित बुजवण्याच्या संदर्भात दिलेले आहेत। महाराष्ट्र सरकारला सुद्धा मी पत्र दिलेलं आहे की यामधला तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याचा 59 कोटी रुपयांचं टेंडर निघालेलं आहे आणि आजही रस्त्यांवर जर खड्ड्यांचं साम्राज्य असेल तर मग या अधिकाऱ्यांवर कारवाई कोण करणार, याची जबाबदारी कोणाची? गेल्या जवळपास काही दिवसांमध्ये 19 जणांचा जीव या खड्ड्यांमुळे गेलेला आहे। मग या अधिकाऱ्यांवर, या कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होऊ नयेत का? दरम्यान यावर आमदार बाबाजी काळेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। जगातील ऑटो हब इंडस्ट्रीमधील एक सर्वात महत्त्वाची मानली जाणारी चाकण MIDC आणि याच MIDCतील 20 कंपन्या आता बंद पडणार आहेत। तशा प्रकारची पावलं या लघु उद्योजकांकडून उचलली जात आहेत आणि याचा चाकण MIDCला थेट 1000 कोटींचा फटका बसणार आहे। ही चाकण MIDC ज्यांच्या मतदारसंघात येते ते आमदार बाबाजी काळे आत्ता आपल्यासोबत आहेत। वाहतूक कोंडी असेल, खड्डे असेल, याचा थेट फटका या ठिकाणी बसतोय आणि या कंपन्या आता स्थलांतरित होण्याच्या मार्गावरती आहेत। कंपन्या स्थलांतराचा विषय आता मी तुमच्याकडून ऐकला आणि त्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं आपल्या कंपन्यांच्या भागामध्ये रस्ते असतील, मूलभूत सुविधा असतील, यामध्ये सरकार MIDC अयशस्वी झालेले हे पण मी मान्य करतो। परंतु त्या मूलभूत सुविधा मिळाव्यात याच्याशी मी कंपन्यांशी सहमत आहे। म्हणून गेले 1.5-2 वर्षापासून ज्या ज्या गोष्टी कंपनी आणि परिसरामध्ये PMRD असेल, MIDC बांधकाम असेल किंवा आपले सार्वजनिक बांधकाम, नॅशनल हायवे, MSIDC, MSRDC यांच्या माध्यमातून जे प्रोजेक्ट होऊ घातलेले आहेत ते आता कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहेत। परंतु आता रस्त्याची दुरुस्ती असेल आणि जे प्रोजेक्टची भूमिपूजन झालेत, मंजूर झालेत, ते तात्काळ सुरू होणं पण गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीची माहिती त्या उद्योजकांना आज उद्या भेटून त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत की जेणेकरून त्यांच्या मनात दुसरीकडे जाण्याची जी भूमिका आहे ती प्रथमतः बदलवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि नंतर या ज्या मूलभूत सुविधांचं जे पॅकेज आहे ते माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून 2च दिवसात भेटून त्यांना विनंती करणार आहे की साहेब, आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे चाकण हब ही मोठी इंडस्ट्री आहे। 50,000 कोटीचा महसूल त्या ठिकाणी मिळतो। त्यामुळे एकदाच मोठं पॅकेज तिथल्या मूलभूत सुविधा, रस्ते असेल, लाईट असेल, पाणी असेल,
किंवा इतर काही बरोबर आहे. गोष्टींसाठी. म्हणजे तुम्ही आता परत एकदा पावलं उचलाल म्हणताय. 20 वर्ष झाली ही कंपनी इथं आहे. 1,500 कंपन्या इथं आहेत. 10 लाख कर्मचारी इथं रोज ये जा करत असतात आणि त्यांच्याकडून 50,000 कोटींचा महसूल मिळतो. मग मूलभूत गरजा आपण एवढ्या दिवसात पुरवू शकलो नाही. आता परत एकदा त्यांना वाट बघायची. त्यांची मानसिकता तीच नाहीये की आम्ही किती दिवस वाट बघायची. आता तुम्ही मला सांगितलं की तुमच्या मताशी मी सहमत आहे, परंतु रस्ते तेच राहिले, परंतु कंपन्या वाढत गेल्या, गाड्या वाढत गेल्या, कामगार वाढत गेले, त्यामुळं रस्त्याच्या अडचणी निर्माण झाल्या, त्याच्याशी मी सहमत आहे. परंतु त्यासाठी मी आत्ताच सांगितलं की जी कामं मंजूर आहेत ती चालू होतील आणि जी मंजूर पुढं होणार आहेत ती तात्काळ मंजूर होण्यासाठी लवकरात लवकर पॅकेज मिळून त्या ठिकाणी मूलभूत सुविधा तात्काळ वर्षभराच्या आत 100% पूर्ण करण्यासाठी प्रयत्न मुख्यमंत्री महोदय, उद्योगमंत्री आणि पालकमंत्री यांच्याबरोबर त्या ठिकाणी संपर्क करून तात्काळ बैठक लावून उद्योजकांना त्या ठिकाणी आधार देण्याचं काम खऱ्या अर्थानं आमच्या माध्यमातून होईल.